कागल आरटीओ चेकपोस्ट नाका येथील आज अखेर जबाबदार अदानी चेकपोस्ट नाका मॅनेजमेंट आणि संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कागल शिवसेना यांच्या वतीने कागल पोलिसांच्याकडे निवेदन. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. दिनांक 12 जुलै 2026 रोजी कागल आरटीओ चेकपोस्ट नाका येथे विनायक अनिल पाटील राहणार कन्हेरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या तरुण युवकाचा अपघाती मृत्यू झाला. याच दरम्यान या 3 महिन्यामध्ये याच वळणाला चेकपोस्टच्या ठिकाणी गेल्या 3 महिन्यामध्ये 5 अपघाती मृत्यू झालेले आहेत. हा जो मृत्यू झाला तो ट्रक व 2 व्हीलर गाडीचा झालेला आहे. तर या अपघातात अदानी टोलनाका मॅनेजमेंट, हायवे प्राधिकरण, NHI रस्ते नियोजनाचे बाबतीत काम चुकार अधिकारी कारणीभूत आहेत. तरी या अपघातास कारण ठरलेले सर्व व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच नाका चालू झाल्यापासून आज अखेर झालेल्या अपघाताची जबाबदारी व्यक्तिशा निश्चित करावी व गुन्हा नोंद करावा. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करावी अशा पद्धतीचे निवेदन कागल पोलीस स्टेशनचे PSI तावरे यांच्याकडे देण्यात आले. मॅन्युअली चुका आहेत. माणसाच्या चुकीमुळे हे अपघात घडत आहेत. हे निसर्ग नियमानं अपघात घडत नाहीत. रस्ते अपघात नाही आहे हा ब्लॅक स्पॉट. ते ब्लॅक स्पॉट जाहीर होईल आज त्या मॅनेजमेंटवर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायसाठी आलोय आम्ही. त्या अपघात झाल्यानंतर त्या कुटुंबाशी त्यांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. ते कुटुंब एकदम अडचणीत आहे. त्यासाठी आम्ही परवा PSI मध्ये चर्चा केली. दरम्यान यावेळेस हर्षल पाटील वाहतूक सेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर, अजित मोडेकर शिवसेना कागल शहर प्रमुख, संभाजी भोकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर, जयसिंग टिकले शिवसेना कागल तालुका प्रमुख, नितीश डावरे वाहतूक सेना तालुका प्रमुख, विशाल देवकुळे शिवसेना कोल्हापूर शहर प्रमुख, म्हाळू करिकट्टे अशोक पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख, वैभव आडके शिवसेना प्रमुख विभाग प्रमुख, सावता कांबळे, अण्णासो आवळे, गजानन खोत, नंदकुमार पोद्दार, वैभव मोडेकर, योगेश लामतुरे, नितीश डावरे, दिलीप घोरपडे, मल्हार पाटील, मल्हार कुलकर्णी, जयसिंग मोरे, सतीश हिरुगडे इत्यादी उपस्थित होते. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.